जावे त्यांच्या देशा पु ल देशपांडे निळाई. रोमच्या दिशेनं आमचं जंबो उडत असताना इटली हा शब्द मी प्रथम केव्हा ऐकला ते आठवत बसलो होतो. युरोपचा भूगोल काही प्राथमिक शाळेमध्ये नव्हता. मी पार्लेकर असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचा भूगोल पूर्णपणे घोकलेला होता. मग एकदम आठवलं की रोजच्या शालेय प्रार्थनेमध्ये इटलीचा उल्लेख होता. हे घनश्याम श्रीराम मदात्मा राम अशा ध्रुवप्रदाची ती प्रार्थना होती. त्यात घनश्याम श्रीरामाला आम्ही स्वातंत्र्य देण्याची कळकळीची विनंती करत होतो. इतरांना सगळं काही देता मग आम्हीच काय पाप केलं अशासारखा तो थोडासा सूर होता. त्यातल्या एका कडव्यामध्ये इटली यायची. भू जपानची नटवली स्वातंत्र्ये, इटली ही तशी सजविली स्वातंत्र्ये, मग आम्हालाच का पारतंत्र्य पंजरी कोंडिले राम, असा तो सवाल होता. जपान आणि इटली वगैरे देशांना स्वातंत्र्यानं नटवण्याचं कार्य घनश्याम श्रीरामच करतो असा दृढ विश्वास होता. राम हा भारतीय देव आंतरराष्ट्रीय राजकारणातही दिलचस्पी कसा घेत असेल वगैरे गैरसोयीचे प्रश्न आम्हाला त्या वयात पडत नव्हते. ते असो, पण रोजच्या या जपान इटलीच्या स्मरणामुळे हे स्वातंत्र्यानं नटवलेले देश पाहायची लहानपणापासून इच्छा होती. त्यातलं जपान घडलं, पण युरोपच्या डोक्यावरून 4-5दा उडत जाऊनही रोमचा विमानतळ या पलीकडे इटली पाहण्याचा योग येत नव्हता आणि तो शेवटी आला. या इटलीमध्ये झालेल्या विद्येच्या पुनर्जीवनामुळे सगळ्या युरोपनं आपली जुनी काट टाकली. युरोपला संगीत, चित्र, शिल्प, स्थापत्य, नाट्य, थोडक्यात म्हणजे अत्यंत समृद्धपणानं जगायचं शास्त्र आणि कला ह्या इटलीनं शिकवली. रोम, व्हेनिस, फ्लॉरेन्स, नेपल्स, मिलान, एकेका नुसत्या शहराची कथा लिहायची झाली तर हजारो पानांचं इतिहास लिहावे लागतील. रोमच्या विमानतळाकडे विमान झेपावत होतं आणि सहज खिडकीतून खाली नजर टाकली. हिरव्या शेतांचा गालीचा पसरलेला आणि त्यात नदीच्या पाण्याच्या आणि कालव्यांच्या चक्क निळ्या रेषा ओढलेल्या. काही मिनिटांपूर्वी भूमध्य समुद्राच्या निळाईनं मन तृप्त केलं होतंच. त्यात हिरव्या गालीच्यावरची ही एखाद्या पोरानं मनसोक्त रेघोट्या काढाव्यात तशी निळ्या पाण्याच्या प्रवाहांची केलेली वेलबुट्टी. सुरेख ऊन पडलं होतं. आकाशाला भारतीय निलांशुक लाभलेलं पाहिलं. युरोपात असं निळं आकाश मी यापूर्वी पाहिलेलं नव्हतं. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या तिन्ही देशात माझा थोडाफार मुक्काम झाला आहे, पण माझ्या मुक्कामात मला तिथे असं निरभ्र आकाश बघायचा योग आला नाही. हे आकाश युरोपीय न वाटता भारतीय वाटत होतं. माझं तर भारतीय धरतीपेक्षा भारतीय अवकाशावरच अधिक प्रेम आहे. आमच्या प्राचीन महाकवींनी रामकृष्णांना त्या आकाशाचा नीलवर्ण उगीचच बहाल केला नाही. आमच्या रात्री काळ्या असण्यापेक्षा निळ्या असतात आणि म्हणूनच तर गुपचूप अभिसाराला निघालेल्या युवती निलांशुक परिग्राहिणी असतात. निळ्यात निळं मिळून जातं. आमचा देखणा पर्वत देखील निलगिरी आहे. आकाशाचं निळेपण ओळखीचं वाटलं आणि त्या निळाईनं इटलीच्या धरतीशी माझं नातं जुळून गेलं. रोमच्या विमानतळावर उतरलो. तिथून नेपल्सला जायचं होतं. ते विमान सुटायला अवघी 5 मिनिटंही उरलेली नव्हती. तेवढ्यात कस्टम साहेबांपुढे आपण स्मगलर वगैरे नसल्याचं सिद्ध करून त्या विराट आंतरराष्ट्रीय हवाई पत्तनावरून राष्ट्रीय पत्तनावर आम्हाला जायचं होतं. विमानतळाला हवाई पत्तन असा सरकारी हिंदी शब्द मी दिल्लीला पालम अड्ड्यावर वाचला. तिथे तो पत्तन असा न लिहिता पतन असं लिहिलं आहे. त्या तळावर होणाऱ्या विमानाचं पतन पाहिल्यावर पत्तनापेक्षा पतन हा शब्दच योग्य आहे असं म्हटलं पाहिजे. पण हे रोमचं पत्तन भलतंच मोठं. चेहऱ्यावर झटक्यात आमची नेहमीची कुर्डुवाडीला गाडी बदलून पंढरीला जाणाऱ्या बार्शी लाईटचा फलास शोधणाऱ्या इट्टला पांडुरंगावाल्याची कळा आली. इतक्यात निळ्या गणवेशातला एक पोलीस अधिकाऱ्यासारखा दिसणारा इटालियन मनुष्य आला. तो पोलीस अधिकारी होता की विमानतळावरचा अधिकारी होता ते पोपच जाणे. गणवेशातल्या सुट्या बँडवाल्यालाही मी प्रथम पोलीस किंवा लष्करी अधिकारी वगैरे मानून आदबीनं त्याच्याशी वागतो. तो इटालियन अधिकारी जवळजवळ माझ्यापाशी आला. माझ्याकडे आणि माझ्या पत्नीकडे त्यांनी चक्क स्मितहास्य वगैरे केलं. आम्हाला अभिवादन केलं. पोलीसवाला आणि असं प्रेमळ स्मितहास्य आणि अभिवादन. माझा कंठ दाटत चालल्याची मला शंका आली. तो म्हणाला, आपणच मिस्टर आणि मिसेस देशपांडे का? हे तो इंग्रजीत म्हणाला, म्हणजे उगाच गैरसमज नको. मी म्हटलं येस. मनात उगीचच धडकी भरली. आम्हाला हा कुठल्या तरी चोरटी आयात करणाऱ्या टोळीतले लोक तर नाही समजला, ही शंका. परदेशाच्या प्रवासात माझ्या डोक्यातल्या शंकांचं वजन मोजलं तर मला विमान कंपन्यांना शेकडो किलोचा चार्ज भरावा लागेल. शेवटी कळलं की कुण्या अज्ञात स्नेहानं रोमच्या विमानतळावर आमच्या आगमनाची आगाऊ वर्दी देऊन आमची नेपल्सला नीट पाठवणी करायची व्यवस्था केलेली होती.
या भल्या माणसानं कस्टम साहेबापुढे आमची इटालियन भाषेत भलतीच तारीफ केलेली होती. कारण त्या साहेबांनी मला बॅग उघड असं म्हणण्याऐवजी हस्तांदोलन करून आमच्या गठोड्यांवर फुल्या मारल्या आणि आम्हाला पुढे सोडलं. आमच्या निवतीला एक तरुण हवालदारही दिला आणि नेपल्सला जाणाऱ्या विमानाच्या अड्ड्याकडे आम्ही निघालो. हवालदारानं आम्हाला टॅक्सीत घुसवलं आणि त्या दोघांचा इटालियन भाषेमध्ये जो सुखसंवाद सुरू झाला त्यावरून एस साला ज्यादा भाडा लेगा ना तो याद रखना यासारखं काहीतरी पोलिसी थाटानं तो त्याच्याशी बोलला असावा. म्हणजे मला असा संशय आला, कारण त्या टॅक्सीवाल्यानं पोलिसाची पाठ फिरताच ओठांची जी भेदक हालचाल सुरू केली त्यावरून बहुधा त्या पोलिसच्या आईविषयी काहीतरी खाजगी उद्गार काढल्यासारखं मला वाटलं. आम्ही अर्थातच तिकडे दुर्लक्ष केलं, कारण दुर्लक्षाखेरीज आम्हाला करता येण्यासारखंही काही नव्हतं. नेपल्सच्या विमानतळावर न्यायला सांगा असा वामांगाच्या दिशेने जरा लकडा चालू होता. टॅक्सीवाल्याला मातृभाषेतूनच शिक्षण मिळालेलं असल्यामुळे माझ्या नेपल्सला नेणाऱ्या विमानांचा तळ कुठे हो या साईडला ह्या प्रश्नाला नो इंग्लिश असं त्याने एक जनरल उत्तर दिलं. पुन्हा एकदा मी नेपल्स नेपल्स म्हटलं तेव्हा तो हाय हाय हुई हुई हाय असं काहीतरी म्हणाला आणि मुख्य विमानतळापासून मोटारीनं सुमारे 2.5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका छोट्या विमानतळावर आला आणि मग भरतनाट्यमवाल्याला क्षणभर बुचकळ्यात टाकील इतके हातवारे करून त्यांनी नापोली नापोली असं काहीतरी म्हणाला. नेपल्सला इटालियन भाषेमध्ये नापोली म्हणतात हे तेव्हा आम्हाला कळलं. त्यामुळे दापोलीचं खरं नाव काय बरं असावं असा एक भाषाशास्त्रीय प्रश्न माझ्या मनाला चाटून गेला. आम्ही आपली तिकीटं घेऊन नापोलीच्या विमानात बसवणाऱ्या डेस्कवालीपाशी गेलो. तो तिनं आमचं विमान सुटून 10 मिनिटं झाली असं सांगितलं. क्षणभर ब्रह्मांड आठवलं. इटलीत आमचे सहप्रवासी नापोलीच्या विमानतळावर आमच्या स्वागताला येणार होते. ठरलेल्या विमानानं आम्ही आलो नाही हे पाहून बहुधा हिंदुस्थानातूनच आम्ही आलो नसणार असा तर्क ते करतील असं आम्हाला वाटायला लागलं. पण निसर्गानं आमच्या चेहऱ्यावर अशी काही अलौकिक सोय केलेली आहे की माझी हैराणी पाहणाऱ्याच्या झटकन लक्षात येतं. लगेच ती डेस्कवरची तरुणी तेवढ्यात तिच्या त्या निळ्या डोळ्यांनी कलेजा थांबलिया. ती मला म्हणाली डोंट वरी म्हणजे अहो हे डोंट वरी हे म्या ओळखलं लगेच. पुढे एक एक इंग्रजी शब्द जुळवीत तिनं मला 15 मिनिटातच दुसरं विमान सुटतं त्यात तुमची सोय करून देतं असं सांगितलं. मी उगीच तिच्यावर इटालियन भाषेमध्ये इम्प्रेशन मारावं म्हणून खिशातून इंग्लिश इंटू इटालियन व्यवहारकोश काढून थँक्यूला इटालियन शब्द शोधित होतो. तेवढ्यात ती कार्टीच नाही तर काय निळे डोळे असले म्हणून काय झालं, मला म्हणाली डोंट वरी आय अंडरस्टँड इंग्लिश. शेवटी मी मुकाट्यानं इंग्लिश थँक्यू तिच्यावर फेकला आणि तिथून सटकलो. रोमहून नापोलीला निघालो. छोटंसं विमान होतं आणि उड्डाणही काही मिनिटांचं. आम्ही टळटळीत दुपारी नेपल्सच्या त्या टुमदार विमानतळावर पोहोचलो. तिथे लंडनहून आमच्या आधी आलेले सुधाकर आणि बीना प्रभू आमचं स्वागत करणार होते. विमानतळावर बघतो तर स्वागत समितीचे दोन्ही सदस्य गायब. पुन्हा हैराण. नेपल्स पाहावं आणि मग मरावं अशी एक नेपल्स प्रसिद्धीची ओळ आहे. मी नुसता विमानतळ बघूनच आमच्या मित्रांच्या गैरहजेरीमुळे मृत्यूपंथाला लागलो होतो. तेवढ्यात आधीच्या विमानानं आलेले माझे मेहुणे आमच्या शोधामध्ये हिंडताना आढळले. पाठीला सायकल लावून सदाशिव नारायण इत्यादी पेठामध्ये पिक्चर टाकायला निघालेल्या पुणेकर दोस्त मंडळींची बंड्या अशी हाक हाणली जाते तशी नेपल्सच्या त्या विमानतळावर मोहन अशी माझी मराठी हाक ऐकून 2-3 डझन इटालियन माना गरकन वळल्या. आमच्याप्रमाणे मोहनराव ठाकूरही स्वागत समितीच्या आणि आमच्या शोधात हिंडत होते. सुधाकर आणि मीना नेपल्सपासून 30-40 मैल दूर असणाऱ्या सोरेंतो नावाच्या गावाहून येणार होते. इटलीतला आमचा पहिला मुक्काम सोरंतोला होता. 2-2.5 तास त्या विमानतळावर आम्ही अस्वस्थ होऊन त्या दोघांची वाट पाहत होतो. एवढ्यात आम्ही सोरेंतोच्या ज्या हॉटेलमध्ये उतरणार होतो तिथल्या मॅनेजरचा फोन जोडला. माझं शुद्ध भारतीय इंग्रजी आणि त्याचं इटालियन शुद्ध इंग्रजी अशी झटापट सुरू झाली आणि त्याला काही सुधाकर प्रभू ऐकू येत नव्हतं. हे नीट ऐकू येत नव्हतं. मी स्पेलिंग सांगत होतो. शेवटी कशानं कोण जाणे त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि ती मंडळी सकाळीच तिथून निघाल्याचं कळलं. म्हणजे आता एक नवीन चिंता. सोरेंतोहून ते मोटार हाकीत येणार होते. मध्येच अपघाताची शंका आली. मग पोलीस खात्याशी संपर्क साधावा का, त्याची तत्परतेनं पटकन चौकशी करावी का अशा शंका. आम्ही लगेच फोन लावला. त्यांनी तत्परतेनं चौकशी करून सोरेंतो नेपल्स रस्त्यावर मोटार अपघात झाल्यामुळे भयंकर ट्रॅफिक जाम झाल्याची बातमी सांगितली. आता काय करावं, कसं करावं अशा चिंतेमध्ये आम्ही तिथून निघालो तर समोर साक्षात सुधाकर आणि मीना उभी. नेपल्सच्या विमानतळाकडे येण्याचा रस्ता त्यांनी प्रवाशांच्या खास सोयीसाठी केलेल्या इंग्रजी इटालियन कोशातून विचारल्यामुळे त्यांना प्रत्येक इटालियन माहितगारानं चुकीच्या रस्त्याला लावलं होतं आणि सुमारे 150-200 मैलांचा हेलपाटा खात खात शेवटी ते विमानतळावर पोचले. हा अनुभव ऐकल्यानंतर मी
तो जो इंग्लिश इटालियन इटालियन इंग्लिश नावाचा शब्दकोश आणलेला होता तो त्या क्षणी खिशातून काढून जो बॅगेमध्ये कोंबला तो आजतागायत पुन्हा उघडलेला नाही. ही इटालियन भाषा तर सतत दादऱ्याच्या ठेक्यात बोलावी लागते. त्या विमानतळावरच्या सूचना ऐकताना तो ठेका माझ्या लक्षात चांगला आला होता. आसपासच्या इटालियन कुटुंबांचे सुसंवाद देखील तशाच ठेक्यात चाललेले होते. या भाषेतल्या माधुर्याला या ठेक्याची जोड असल्यामुळे कानामध्ये सारखं धा धिन्ना धा धिन्ना धा धिन 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 धिन्ना असं काहीतरी पडल्यासारखं मला वाटत होतं. सुधाकरनं मोटार भाड्यानं घेतलेली होती. पाश्चात्य देशात ही एक चांगली सोय आहे. नव्या कोऱ्या गाड्या प्रवाशांना भाड्यानं देणाऱ्या कंपन्या असतात. हव्या तितक्या दिवस वापरायच्या, जिथं न्यायच्या तिथे न्यायच्या. त्या गावी त्या कंपन्यांचं ऑफिस असतंच, त्यामुळे त्या तिथे परत केल्या तरी चालू शकतात. म्हणजे सोलापूरला भाड्यानं घेतलेली गाडी सोलापुरातच सुपूर्द करायची गरज नाही. नाशकाला नेऊन त्या कंपनीला दिली तरी चालते. एकूण किती मैल गाडी फिरवली याची मीटरवर नोंद असते. खिशात अमेरिकन एक्सप्रेससारख्या कंपनीचं कार्ड असेल तर पैसेही टिकवायची म्हणजे गरज नाही. गिराईकाच्या बँकेच्या खात्यातून परस्पर ते कार्डाद्वारे घेतले जातात. झकास सोय. फक्त बँकेमध्ये मात्र भरपूर पैसे असायची एक लहानशी अट असते. तेवढी नसती तर जरा बरं झालं असतं. तेवढी नसती तर बरं झालं असतं. आम्ही सोरेंतोच्या रस्त्याला लागलो. एखाद्या गायकानं षड्ज लावून चिजेला तोंड घालावं आणि पहिल्या मोकळ्यातच दाद मिळवून जावी तसं नेपल्स सोरेंतो रस्त्यानं आम्हाला पहिल्या झटक्यातच चित केलं. गर्द रानांनी मळ्यांनी भरलेल्या डोंगरातून जाणारे सुंदर रस्ते, कुठे एखादा परिकथेतल्या किल्ल्यासारखा किल्ला, मध्येच एखाद्या दाट वृक्षराजीवर डोकं काढणारा चर्चचा कळस, टुमदार खेडी, डोक्याला रंगीबेरंगी रुमाल बांधलेल्या चांगल्या गुबगुबीत इटालियन शेतकरी बायका, सोनेरी केसांना वाऱ्याशी खेळू देत आपल्याच नादात निघालेल्या यौवनानं मुसमुसलेल्या इटालियन युवती, त्यांच्याशी थट्टा मस्करी करीत जाणारे ते देखणे इटालियन तरुण, एखाद्या वळणाशी बघावं तर झाडाच्या गर्द जायखाली बहुडलेलं इटालियन जोडपं. वारुणी आणि तरुणी हेच त्यांच्या जीवनातलं श्रेयस आणि प्रेयस आहे. तेच हे इटालियन लोक. त्यातूनच त्यांची गाणी उमटली. चित्र शिल्प सारं जरी ख्रिस्तार्पणमस्तू केलेलं असलं तरी प्रथमतः सारं काही इंद्रियांना सुखावणारं. निसर्गानं तर आनंद हस्तानी आपलं वैभव इथे उधळलेलं आहे. इटालियन लोकांना तर पाश्चात्य लोक आळशी मानतात. माणसाला भरपूर आळस उपभोगायला मिळावा अशी मुळी इथे निसर्गाचीच योजना आहे. इथले द्राक्षांचे मळे देखील आपल्या इकडच्यासारखे मांडवावर चढलेल्या द्राक्षवेलींचे नाहीत. करवंदीच्या जाळ्यांसारखी द्राक्षवेलींची जाळी. संस्कृत वाङ्मयात अशोक वृक्षाला सुंदर तरुणींच्या लता प्रहारानंतर फुलं येतात अशी कल्पना आहे. इथे तरुणींच्या नाजूक पावलांनी द्राक्षांचे घडच्या घड तुडवून त्यांचा द्राक्षरस होतो. यवनाची मस्ती त्या मद्यात मिसळल्याशिवाय त्या शराबीला कैफ येत नसावी. आपल्या खळ्यात बैलांच्या खुरांनी मळणी होते तशी इटालियन द्राक्षांच्या खळ्यात मळणीला पोरींची पावलं लागतात. म्हणजेच चांगली दारू व्हायला त्या अंगूर बालांचा पायगुण चांगला असावा लागतो. एका बाजूला हे डोंगरांच्या उतरणीवरचे हिरवे वृक्षवैभव तर दुसऱ्या बाजूला सतत साथ देणारा टायरेनियन समुद्र. तिथे छोट्या छोट्या आगबोटी हौशी मौजी प्रवाशांचे तांडे घेऊन आनंद पर्यटनाला निघालेल्या. चांगल्या ढब्बू आजीबाईंपासून गब्दूल नातवंडांपर्यंत कुटुंबेच्या कुटुंब गात चाललेली. इटालियन माणसाला तरुणी वारुणींच्या जोडीला गाणी लागतातच. युरोपला ह्याच देशानं गाणं पुरवलं. आपल्यापर्यंत इटालीचा इतिहास आला तो गॅरिबाल्डी मॅझिनी यांच्या पराक्रमाचा. पण रोझिनी बेलिनी वेर्डी कॅरुसो बेनियामिनो गिगली पेगानिनी विवाल्डी या संगीतातल्या इटालियन दिग्गजांचे पराक्रम आम्हाला ठाऊकच नाहीत. बाकी अशी हिरवळ आणि असं निळेशार पाणी असल्यावर माणसाला गाणी सुचली नाहीत तरच नवल. उजव्या बाजूचा तो टायरेनियन समुद्र देखील काय विलक्षण निळा होता. पण एवढ्या सुंदर वनश्रीत त्या समुद्राला नारळीच्या वनाचा किनारा नसावा याचं मला वाईट वाटलं. दर्याला नारळासारखा सोबती नाही. ती माझ्या कोकणात किंवा केरळात, पण आपल्या देशातल्या साऱ्या निसर्ग सौंदर्याला माणसांची गरिबी भयानक छेद देऊन जाते. इटली ह्या काय अतिश्रीमंत देश नाही, पण मला कुठेही हीन दीन अस्थिपंजर झालेली माणसं आढळली नाहीत. कशाला उद्याची बात म्हणत जगणाऱ्यांचा उत्साह या लोकांच्या अंगातून ओसांडत असतो. त्या डोंगरातून दर्याच्या साक्षीनं वळणं घेत घेत आम्ही एका छोट्याशा गावात येऊन पोहोचलो. दाबून भुका लागलेल्या होत्या. नाक्यावरच हॉटेलची पाटी दिसली. एका गर्द उद्यानात टुमदार बंगली.
त्या बंगलीसमोर गाडी नेली आणि एक अख्खेच्या अख्खं इटालियन कुटुंब आमच्यातल्या स्त्री वर्गाच्या साड्या बघून कुतूहलानं स्वागताला बाहेर आलं. तशी दुपारच्या जेवणाची ऑफिशियल वेळ टळून गेलेली होती. इंग्लंडमध्ये लंच टाईम संपल्याचा बोर्डच बाहेर लटकवलेला असतो. इटली उगीच वेळेची वगैरे पाबंदी मानित नाही. उद्यानातच टेबलं मांडलेली होती. तिथून डोंगराखाली पसरलेल्या उपसागराचा देखावाही दिसत होता. पोटात अशी भूक, जेवणाची अशी सुंदर जागा आणि स्वागताला असं हसरं कुटुंब. इथेही पुन्हा एक नाही तर चांगल्या 2-3 निळ्या निळ्या डोळ्यांच्या तरुणी. त्यातल्या एकीला थोडंफार इंग्रजी येत होतं. आम्ही टेबलापाशी बसून मेनू पाहू लागलो. फार वर्षांपूर्वी मी इटालियन बोटीतून प्रवास केल्यामुळे मला पिझ्झा, स्पगेटी वगैरे इटालियन इडली डोशांची नावं आठवत होती. विशेषतः आपल्याकडे जसं भाताचंच वांगी भातापासून कोंबडीच्या पुलावापर्यंत अनंत प्रकार, तसेच इडलीत एका शेवईला असंख्य लांबी रुंदीतून पिळून काढून नाना प्रकारच्या सॉसेसमध्ये लोळवलेलं असतं. त्या शेवईची लांबी असंख्य 70-80 फूट झाली आणि बशीवर टोमॅटो सॉसमध्ये जराशी भिजून निघाली की स्पागेटी. ती अलगदपणे काट्यावर गुंडाळून खायची. जिथे साध्या चमचा लिंबू शर्यतीमध्ये लिंबूच नव्हे तर चमचाही पडायचा, तिथे हातातल्या काट्यावरती स्पगेटीची सुतळी गुंडाळी तोंडापर्यंत नेणं म्हणजे कर्म कठीण. त्याच स्पागेटीला जरा अधिक हडकुळी केली की मॅकरोनी, चपटी केली की टॅग्लियाटेल आणि मग आकार आणि लांबीच्या भिन्नत्वाप्रमाणे टोटॅलेनी, ॲग्नेलोटी, कॅनेलोनी, रॅव्हिओली अशा नाना अवतारांमध्ये तिचं दर्शन होतं. एकम सत विप्रा बहुधा वदंती म्हणजेच काय, ते एकाच शेवईची ही नाना स्वरूपं पाहिल्यावर आपल्याला कळतं. पण माझ्या सुदैवानं हे हॉटेल समुद्र भाजीचे नाना प्रकार देणारं निघालं आणि शेवटी आम्ही त्या पदार्थांपुढच्या लिरांचा हिशोब करून ऑर्डर दिली. इटालियन पैशाचा व्यवहार हा हजारांच्या भाषेतच होतो. उद्या 10 रुपये द्या म्हणायचे, जे 1000 पैसे द्या असं म्हटलं तर आपल्याला कसं वाटेल. पण इटालियनांना मोठ्या आकड्यांचं आकर्षण भारीच. हा म्हणता आमचं टेबल सुंदर रीतीनं सजवलेल्या पदार्थांनी भरून गेलं. समुद्र भाजीत तर देवदुर्लभ शिंपले होते, गच्च भरलेल्या कुर्ल्या होत्या, कालवे होती, ऑक्टोपस होता. मी ऑक्टोपसचं यापूर्वी फक्त चित्र पाहिलेलं होतं. हा प्राणी भयंकर असतो वगैरे वाचलेलं होतं, पण तो इतका चवदार असतो हे मला त्या दिवशी कळलं. प्रवासात ज्ञान मिळतं म्हणतात ते असं. तसं मला एकदा पुणे सोलापूर वाटेवरच्या एका हॉटेलमध्ये गरम काय आहे असं विचारल्यावर सोडा असं उत्तर मिळालं होतं. त्यावरून लोक गरम सोडाही पितात हे ज्ञान मला मिळालं. मी काय थंड आहे असं विचारलं नाही, कारण भजी हे उत्तर निश्चित होतं. समोरच्या एका थाळ्यामध्ये भज्यांची थंड कलेवर दिसतच होती. तेवढ्यात इटालियन तिसऱ्यांची, ज्यांना अभागी शाकाहारी समाज शिंपले म्हणतो, थाळी भरून आली. तिसऱ्यांची एक शिपी मला अतोनात प्रिय आहे. एक शिपी म्हणजे काय हे ते कळायला आणि भोगायला रत्नागिरी ते कारवार ह्या पट्ट्यातल्या मत्स्यगोत्री कुळामध्ये जन्म घ्यायला हवा. खाद्यपदार्थांचे अर्थ कोशामध्ये सापडत नसतात, ते खवय्यांच्या जिभेवर लिहिलेले असतात. ही एक शिपी नव्हती. तिसऱ्यांच्या शिंपा जराशा उकळलेल्या होत्या. त्या तिसरे कशा काळ्या भोर होत्या. आपल्या इकडल्या तिसऱ्या इतक्या काळ्या काचेसारख्या नसतात. नाना प्रकारच्या मत्स्यकुळातल्या मंडळींचं आमच्या थाळीमध्ये नुसतं संमेलन भरलेलं होतं. हे दृश्य पाहूनच पोट निवलं. जोडीला तरुणीच्या पदस्पर्शानं लाजलेली ती आरक्त वारुणी. असल्या भोजनानंतर मला भर मे महिन्यातल्या पुणे सोलापूर रस्त्यावरची वैराण वाटचाल देखील निसर्ग वैभवानं नटल्यासारखी दिसली असती. एखाद्या मस्त गझलच्या शेवटच्या दिलचस्प चरणावर येऊन पोहोचल्यासारखं आम्ही त्या सोरेंतो गावामध्ये येऊन पोहोचलो. पार्को द प्रिन्चिपी म्हणजेच रायबाग नावाच्या एका जुन्या प्रासादातल्या कड्यावर वसलेलं हे गाव. कड्याच्या पायथ्याला समुद्राच्या लाटा येऊन भेटत असतात. चिमुकले किनारे देशोदेशीच्या प्रवाशांचे थवे जलक्रीडा करीत होते. नेपल्सच्या त्या संथ उपसागरावर सर्फ रायडिंग चाललेलं होतं. जलाशयावरून अध्यांतरी 4-5 फुटांच्या अंतरावरून उडणाऱ्या हॉवरक्राफ्ट्स म्हणतात त्या नौक्या भिरभिरत होत्या. डाव्या बाजूला सोरेंतोचे टुमदार बंदर. त्या कड्याला बिलगलेलं धनिकांचं नवे जुने प्रासाद. खोलीत देखील त्या समुद्राच्या आणि आकाशाच्या निळेपणाशी संगती साधणारं निळ्याच्या सगळ्या छटांचं फर्निचर आणि त्यावरची वस्त्राच्छादनं होती. पाणी पिण्याच्या सुरया आणि फुलदाण्या देखील आसमानी छटेच्या. समोरच्या निळ्या उपसागरातच दूर ते निलिम्याचं अपार वैभव दाखवणारं कापरीचं बेट होतं. त्या गॅलरीतून उजव्या डाव्या बाजूनं नेपल्सच्या उपसागराला वेंधेत घेणारी भूशिरं दिसत होती. पोट
तृप्त होतं, डोळे तृप्त होते. आता कानांना मात्र संध्याकाळच्या रागांची भूक लागलेली होती. त्या गॅलरीतून समोरचं ते सूर्यास्ताचं अपूर्व दृश्य पाहताना जर चांगला पुर्या धनश्री ऐकायला मिळाला तर न जाणो आनंदानं कोंदल्यामुळे तिथे माझ्या प्राणांनी कुडीचा शेवटचा निरोप घेतला असता. या निळ्या उपसागराला मावळत्या सूर्यानं सोन्यात रंगवलेली पश्चिम दिशा आता आपलं वैभव दाखवू लागली होती. पाहता पाहता ते सुवर्णवैभव मावळलं. पुन्हा एकदा निळ्या आकाशात चांदण्या आपल्या निळ्या ज्योतींची आरास मांडायला लागल्या. त्या चंद्राकार कड्यावर विजेच्या बत्त्यांनी चमचमायला सुरुवात केली आणि दूरवरच्या खुल्या मध्यालयाच्या दिशेनं वाऱ्याच्या झुळकीसारखे व्हायोलिन्सचे सूर यायला लागले. पुर्या धनाश्री नाही तर नाही, पण पश्चिमी संगीतानं आपलं सौम्य रंग भरायला सुरुवात केली. आता कधी एकदा कापरीला जाऊन पाणी आणि प्रकाश यांनी मांडलेला तो निळ्याचा सोहळा पाहतो असं झालं होतं. सकाळच्या सूर्यकिरणांनी पाण्याशी मांडलेला तो खेळ असल्यामुळे तिथे वेळेमध्ये जाऊन पोहोचायलाच हवं होतं आणि म्हणून न्याहारी विहिरी वगैरे सगळं लवकर आटोपलं. युरोपामध्ये इंग्लंडसारखं न्याहारीचं फारसं कौतुक नाही. इंग्रजांची न्याहारी अंडी बेकन वगैरेंशिवाय पुरी होत नाहीत. कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट म्हणजे चहा कॉफी पाव लोणी एखादं बिस्किट. युरोपियनांचा जोर दुपारच्या जेवणावर. आम्ही सोरेंतो बंदरावर पोहोचलो. सोरेंतोत हिंडायला मोटारीपेक्षा घोड्याच्या बग्यात चांगल्या. भुरकन इकडून तिकडे जायचं हे गाव नव्हे. घोडा गाडीचे टप उघडे टाकून टपक टपक करीत आजूबाजूच्या बंगल्यांची त्यांच्या पुढच्या बागांची शोभा पाहत पाहत जायचं. साऱ्या जगाच्या कोनाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रवाशांची सतत संबंध येत असल्यामुळे इथले बग्गीवाले देखील तुमची तब्येत गाणी वगैरे म्हणून बहलावीत असतात. मधूनच एखादा गमतीदार किस्सा सांगतात. आम्ही भारतीय आहोत हे कळल्यावर एका इटालियन बग्गीवाल्यानं गेल्या युद्धात आपण भारतात युद्धकैदी असल्याचं सांगून नमस्ते वगैरे म्हणून दाखवलं. बंदरावर कापरी बेटाकडे जाणारी एक मध्यम आकाराची आगबोट होती. हवेमध्ये सुंदर गारवा होता. युरोपीय प्रवासी स्त्री पुरुष एकमेकांच्या कमरेभोवती विळखे घालून त्या गारव्याचं सुख भोगीत चाललेले होते. आम्ही प्रभू रामचंद्र असल्यासारखे सीतामायांना आमच्या मागून चालवीत वगैरे निघालेलो होतो. युरोपात गेलो तरी आम्ही तेलानं भरलेलं पातेलं घेऊन चालल्यासारखे भारतीय संस्कृती जपत जपत जायचं. कशी सुरेल सकाळ होती. सहप्रवाशांच्या गळ्यातून सहज गाणी उमलत होती. तरुण तरुणींचे तांडे गळ्यात गळा मिळवून आणि घालून गात गात निघालेले होते. आजीबाई आणि आजोबा देखील त्या तालावर माना डोलावीत होते. त्यांच्या वृद्ध डोळ्यातून गाणाऱ्या तरुण तरुणींबद्दलचं कौतुक सांडत होतं. त्या तरुणींनी तर इटलीच्या सूर्यानं सर्वांगाला स्पर्श करावा असं आव्हान देणारा किमान वेश चढवलेला होता. फक्त डोळ्यातल्या निळेपणाला दृष्ट लागू नये म्हणून भल्या मोठ्या गोगो गॉगल्सनी डोळे झाकलेले होते. उपसागराचं पाणी कापीत बोट निघाली. सोरेंटोचा किनारा पाहता पाहता दूर गेला. बोटीला भले मोठे फेसाळ पाण्याचं शेपूट चिकटलं. आमच्या बोटीसारख्या इतरही बोटी निघालेल्या होत्या. इकडल्या डेकवरच्या गाण्यांना तिकडल्या डेकवरची मंडळी प्रतिसाद देत होती. परिचयाचा उपचार गळून पडलेला होता. नुसते हास्याच्या देवघेवीत मंडळी एकत्र झाली, एक झाली. तुम्ही कुठले आम्ही कुठलेच्या गप्पा सहज सुरू झाल्या. तास दीड तासानंतर कापरीच्या धक्क्याला आमची बोट लागली आणि हे बेट म्हणजे एका चिमुकल्या डोंगराची त्या उपसागरामध्ये ठेवलेली सोंगटीच आहे. विश्वकर्म्यानं आपल्या खात्यातल्या चतुरातल्या चतुर कारागिराकडून हे बेट घडवून घेतलेलं असावं. त्याला पुन्हा अत्यंत प्रतिभासंपन्न स्थापत्यकारांनी आणखी नटवलेलं आहे. निसर्गदत्त उंची खोली यांचा अतिशय कलात्मक उपयोग करून रचलेलं हे टुमदार शहर आहे. एखाद्या इटालियन संगीत नाटकातल्या सीनमधून हिंडावं तसं या कापरीतून हिंडताना वाटतं असं कोणीसं म्हटलं आहे. ते अगदी खरं आहे. इथे चित्रकारांचे कुंचले उचंबळून येतात. वादकांची वाद्य आपण होऊन झंकारायला लागतात आणि कवींची गीतं त्यांच्या नकळत फुलून येतात. वळणावळणाला सुंदर चौक, त्याभोवती पांढरी शुभ्र टुमदार घरं, त्यांचे पाठीराखे असणारे उंच वृक्ष आणि त्या घरांच्या अंगाखांद्यांवर खेळणाऱ्या फुलवंती वेली. मधूनच थुईथुई उडणारी पाण्याची कारंजी. एखाद्या दाराशी कुठल्या तरी भाग्यवंताची वाट पाहत उभी असलेली इटालियन तरुणी. लिओ नार्दोच्या किंवा मायकेल एंजेलोच्या चित्रातून उतरून आल्यासारखी. 14व्या शतकापासून आधुनिक काळापर्यंतचं स्थापत्य कौशल्य इथे निर्मात्याची प्रतिभा काय होती हे सांगत उभं आहे. कापरीत जगायचा एकच नियम, तुम्हाला हवं तसं हे सौंदर्य उपभोगा. कोणी तिथल्या स्थापत्यातलं सौंदर्य टिपावं, कोणी ते रंगवैभव रेखाटावं, कोणी ऑइल ऑफ कापरीच्या दर्शनातून स्फुरलेली गीतं गावीत.
पण सर्वांनी गर्वानी कैफ चढवून घ्यावा तो कापरीला वेढणाऱ्या समुद्रातल्या निळ्या रंगाचा. इतकं नितळ पाणी मी फक्त सिंहगडच्या देवटाक्याचं पाहिलेलं होतं. पण समुद्राचा तळ दिसावा तसं ते नितळ पाणी आणि त्या पाण्याचा निलिमा मी कापरीमध्ये पाहिला. आनंदाच्या अश्रूंनी डबडबलेल्या निळ्या डोळ्यांची क्षणाक्षणाला आठवण व्हावी असं हे पाणी. ते पाणी त्या डोळ्यांसारखं आपल्याला कसली तरी कहाणी सांगायला उत्सुक असल्यासारखं वाटतं. त्या पाण्यानं कसलं तरी रहस्य दडवलेलं होतं आणि ते रहस्य एके दिवशी कुण्या एका नावाड्याला अचानक त्या ब्लू प्रॉटोत म्हणजे नील कुहरात गवसलं. त्या ब्लू ग्रॉटो किंवा नील कुहराच्या दिशेनं दुसऱ्या दिवशी एका लहानशा लॉन्चमधून आम्ही निघालो. पारदर्शक निळ्या शाईच्या दर्यातून लॉन्च निघाल्यासारखं वाटत होतं. अशा खूप लॉन्चेस त्या कुहाराच्या दिशेनं निघाल्या. त्या कापरी बेटाला दक्षिणा प्रदक्षिणा घालत घालत आम्ही एका ठिकाणी आलो. तिथे लॉन्चेसची आणि चिमुकल्या होडक्यांची झिम्मड उडालेली होती. एकावेळी एकच होडी त्या गुहेच्या तोंडातून शिरते. इथे आम्हाला लॉन्चमधून एका होडक्यामध्ये जावं लागलं. इटालियन नावाडी कौशल्यानं त्या क्यूमधून नंबर धरीत होते. मोठमोठ्यानं एकमेकांशी बोलत होते, भांडतही होते, थट्टा विनोदही चालला असावा, कारण मधून नावाड्यांच्या बोलण्यातून हशाही पिकत होता. देवाच्या गाभाऱ्याशी गर्दी जमावी तशी त्या गुहेच्या तोंडाशी ही होडकी जमलेली होती. तिथे लाटांचा नाच देखील जोरात असल्यामुळे होडकी चांगलीच हिंदकळत होती. अर्ध्या पाऊण तासानं आमचा नंबर लागला. आमच्या नावाड्यानं गुहेमध्ये होडी शिरताना आत सपाट आडवं व्हायची आम्हाला सूचना दिली. आम्ही त्या होडक्यात मुंडक्या दबवून वगैरे आडवे झालो. त्या गुहेच्या तोंडातून होडी आत गेली आणि नावाडी म्हणाला, "नाव लोक." आम्ही डोकी वर काढली आणि जे पाहिलं ते सत्यात आलेलं स्वप्न म्हणावं तर असलं स्वप्नही पडायचं भाग्य यापूर्वी आम्हाला लाभलेलं नव्हतं. 150 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच अशी ती गुहा. खाली पाणी ते 50 फूट खोल आहे असं तो म्हणाला. समुद्रातून हे पाणी त्या गुहेमध्ये आलं आहे. त्या गुहेला एक होडकं जेमतेम घुसेल असं दोन्ही बाजूला 2 देवड्यांसारखी दारं आणि त्यातून शिरणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे घडलेला तो एक अपूर्व चमत्कार. ते पाणी म्हणजे साक्षात वितळलेला निळा प्रकाश होता. प्रकाशाचं पाणी झालं होतं. त्या पाण्यात हात घातला की हाताला रुपेरी झालर लागल्यासारखी वाटे. त्या निळ्यातली ती चंदेरी झळाळी तर अपूर्व असा निलिमाच नव्हे तर अशी शीतल पण तेजपुंज शुभ्रताही मी पाहिलेली नव्हती. निळ्याच्या पार्श्वभूमीवरच्या शुभ्रतेच्या त्या अननुभूत प्रत्ययामुळे चटकन मला शांताकारम भुजगशयनम मधल्या मेघवर्णम शुभांगम या वरपांगी विरोधी वाटणाऱ्या वर्णनातलं रहस्य उलगडलं. सूर्यप्रकाश त्या पाण्यामध्ये म्हणे तळापासून शिरतो. परावर्तित प्रकाशाचीही किमया आहे असंही म्हणतात. मला त्या विज्ञानाशी सोयरसुतक नव्हतं. निळ्या प्रकाशाची असली कोवळीकही मी यापूर्वी कधीही पाहिलेली नव्हती. एखाद्या रोपाला पहिला कोंब फुटताना जो रंगाचा कोवळेपणा असतो तसलाच तो कोवळेपणा होता. मागे होडक्यांची रीघ लागलेली होती, त्यामुळे त्या कुहरात 4-5 मिनिटांहून अधिक वेळ होडी थांबवणं शक्य नव्हतं. आदाशासारखं ते दृश्य आम्ही पिऊन घेतलं. गुहेच्या दुसऱ्या दारातून आमची होडी बाहेर पडली. त्या नीलवर्णाचं अंतर्बाह्य स्नान घडलं होतं. कृतकृत्य मनानं आम्ही कापरीच्या दिशेला निघालो. त्या गुहेकडे येताना आजवर वाचलेल्या वर्णनातून तिथल्या अनुभवाविषयी मनात काही कल्पना होत्या, पण प्रत्यक्ष अनुभवानं त्या कल्पनांना थिटं करून टाकलेलं होतं. आज दडलेल्या अनुभवांना मनातून मोकळं करणाऱ्या शब्दांचंच नव्हे तर रंग, रेषा, नाद, स्वर सगळ्याच माध्यमांचं थिटेपण जाणवून देणारा असा त्या कुहरातला तो अलौकिक अनुभव. इटलीच्या मातीवर पाय ठेवण्याआधीच निळाईनं माझ्या मनाचा ठाव घेतला होता. पण त्या निळाईची ही परमसुंदर गर्भकुडी होती. दुनियेतल्या नीलवर्णाच्या गाभाऱ्यात जाऊन निराकार नीलस्वरूपाचं दर्शन घेऊन आम्ही परतत होतो. गाभाऱ्यामध्ये धूप कोंदावा तसा तिथे निळा प्रकाश कोंदलेला होता. समाधी सुख भोगणाऱ्यांना शेवटी मिटल्या डोळ्यांसमोर प्रकाश दिसतो म्हणतात. त्या प्रकाशाची कोवळी झळाळी मला याची देहा याची डोळा अनुभवायला मिळाली. ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला कोटीचंद्र प्रकाश असाच निळा आणि शीतल असणार. त्या घननील स्वरूपालाच त्यांनी कृष्णा हालकारे डोलकारे गुज बोलकारे अशी आर्जवी हाक घातली होती. का कोण जणे मला त्या कुहरात नीलवर्णाचा नवल नयनोत्सव पाहताना तोच अभंग गुणगुणावासा वाटायला लागला. आमच्या परतीच्या प्रवासामध्ये इतर युरोपीय प्रवाशांदेखत तुझी ये निटिली कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हरीचे वदन भासे हे गाताना मला यत्किंचितही संकोच वाटत नव्हता, कारण त्या अनुभवातून नाहून निघालेले ते युरोपीय सहप्रवासी देखील कसल्याशा अलौकिकाच्या जाणीवेनी आता गुंगीत गेल्यासारखे शांत झालेले होते. अथांग सागर, हिमचर्चित गिरिशिखर,
यासारख्या निसर्गाच्या विराट स्वरूपानं मनुष्य अवाक होतो. पण ह्या चिमुकल्या गुहेतल्या त्या निसर्ग चमत्कारानं कुठल्याही वारुणीनं कधीही लाभली नसेल अशी धुंदी आणलेली होती. त्या निळाईनं सगळ्यांनाच एका अलौकिक आनंदानं भिजवून चिंब करून टाकलेलं होतं. त्या माथ्यावरच्या निळ्या आकाशाला मी मोठ्या अभिमानानं सांगतो की तुझ्या निळाईचा अर्थ सांगणाऱ्या त्या नीलकुहारातल्या पाण्याला मी भेटून आलेलो आहे, त्याला भेटून आलेलो आहे. अशी ती निळाई.